राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभरातील अत्यंत महत्त्वाच्या ठळक बातम्या, शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि दिलासा देणारी अपडेट आहे। फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर चॅनलला देखील नक्की सबस्क्राइब करून घ्या। मेरिटवर शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार, समितीचा सर्वेक्षण अहवाल आला की होणार कार्यवाही। चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती। राज्यातील शेतकऱ्यांना मिळणार दिलासा, आता लवकरच शेतकऱ्यांची कर्जमाफी होण्याची दाट शक्यता। शेतकरी कर्जमाफीसाठी निवडणुकीवर बहिष्कार, बच्चू कडू यांचा निर्णय। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत प्रहार पक्ष बहिष्कार टाकेल अशी बच्चू कडू यांची घोषणा। शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, अखेर शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली। शेतकऱ्यांना ज्या बातमीची प्रतीक्षा होती अखेर ती बातमी समोर आली असून आता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम ही जमा केली जाणार आहे। जूनमध्ये झालेल्या नुकसानीपोटी आता 14.5 कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर झाला असून आता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम हस्तांतरित केली जाणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा या ठिकाणी मिळणार आहे। यामध्ये आता पहिला जिल्हा बीड पाहायला मिळत आहे। बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती 14.5 कोटी रुपयांचा निधी जमा केला जाणार असल्यामुळे आता बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा या ठिकाणी मिळणार आहे। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, अजून बऱ्याच जिल्ह्यांची अपडेट आपण पुढे पाहणार आहोत, त्यासाठी फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। कांद्याला 3000 रुपयांचा हमीभाव मिळालाच पाहिजे, भरत दिघोळे यांची मागणी। शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे कांदा उत्पादक शेतकरी भरडला जात असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे। त्याकरिता कांद्याला 3000 रुपयांचा दर देण्याची मागणी। शेतकरी हक्कासाठी राज्यव्यापी आंदोलन उभारू, कर्जमाफी, हमीभाव, शक्तीपीठ, महामार्ग यासह शेतकऱ्यांच्या प्रमुख प्रश्नांवरती प्रखर राज्यव्यापी आंदोलन उभारण्याची घोषणा शेतकरी हक्क परिषदेमध्ये करण्यात आली आहे। शेतकऱ्यांच्या किमान समान कार्यक्रमावर सरकारला घेरणार, शेतकरी हक्क परिषदेमध्ये निर्धार। राजू शेट्टी यांचाही सरकारला इशारा, कर्जमाफीची देखील मागणी। नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये 93 लाख शेतकऱ्यांना दिलासा, मुख्यमंत्र्यांनी केली घोषणा। नेमका नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार आहे, सविस्तर अपडेट पुढे पाहूया। मोठी बातमी, 27 लाख लाडक्या बहिणींची आजपासून पडताळणी, अंगणवाडी सेविका घरोघरी जाणार, निकषामध्ये बसत नसाल तर अपात्र होणार। शेती व्यवसायामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर फायदेशीर, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे प्रतिपादन। शेतकऱ्यांना काहीसा दिलासा। रासायनिक खतांच्या वापरामध्ये 13% वाढ, केंद्र सरकारचा अजब दावा, प्रत्यक्ष वापर 18% कमी। LPG सिलेंडरसाठी सरकारकडून मोठी तरतूद, सर्वसामान्यांना दिलासा, उज्ज्वला योजनेवरील अनुदान कायम, लाभार्थ्यांचा होणार फायदा। कापूस उत्पादक शेतकऱ्यांना CCI कडून चांगलाच दिलासा, यंदा कापसाला 8100 रुपयांचा दर, यंदाच्या हंगामासाठी प्रति क्विंटल 8100 रुपयांचा भाव जाहीर झाला असल्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार। शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी, राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी एका पाठोपाठ एक अत्यंत महत्त्वाचे निर्णय जाहीर झाले असून आता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम ही जमा केली जाणार आहे। त्याचबरोबर आता वाशिम जिल्ह्यातील 8527 शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारच्या माध्यमातून 4,71,00,000 रुपयांचा निधी हा मंजूर झाला असून आता हा निधी थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती DBT अंतर्गत जमा केला जाणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा या ठिकाणी मिळणार आहे। शेतकऱ्यांना देखील या ठिकाणी नुकसान भरपाईची प्रतीक्षा होती, त्यानुसार अखेर आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली असून वाशिम जिल्ह्यातील 8527 शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम ही जमा केली जाणार आहे। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, अजून बऱ्याच जिल्ह्यांची अपडेट आपण पुढे पाहणार आहोत, त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला आणि तुमचा जिल्हा कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा। कृषी मंत्र्यांसमोर आव्हानांचा डोंगर, कृषी मंत्री पद हे संगीत खुर्चीसारखे झालेले आहे। दत्तात्रय भरणे यांच्यासारखे मुरब्बी नेत्याने आता कृषी मंत्री पदावर मांड पक्की करून हे पद ओसाड गावची पाटीलकी नाही तर राज्याला खऱ्या अर्थाने समृद्धी मिळवून देणार आहे हे सिद्ध करावं लागणार आहे। सध्या जर पाहायला गेलं तर आता कृषी मंत्र्यांसमोर आव्हानांचा डोंगर असल्याचे सध्या चित्र असल्याचे पाहायला मिळत आहे। कांदा साठवणुकीसाठी मिशन स्टोरेज, राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांची माहिती। राजगुरुनगर येथील राष्ट्रीय कांदा आणि लसूण संशोधन केंद्रामध्ये विचारमंथन सुरू असल्याचे देखील राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी स्पष्ट करून सांगितले असल्याचे सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे।
गेल्या 6 महिन्यामध्ये सोने 26% महागले. जागतिक व्यापारातील अनिश्चिततेचा परिणाम पाहायला मिळत आहे. गेल्या 7 महिन्यामध्ये सोन्याच्या दरामध्ये चांगलीच सुधारणा असून तब्बल 26% सोने महागले आहे. नागपूरमध्ये बनावट खत कीटकनाशक प्रकरण उघड. कृषी विभागाची धडक कारवाई पाहायला मिळत आहे. बोगस खत तसेच कीटकनाशक विक्रेत्यांवर आता कठोर कारवाई करण्यामध्ये येत असून कृषी विभागाची धडक कारवाई सुरू. शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी. फेब्रुवारी ते मे 2025 या कालावधीमध्ये विशेषतः एप्रिल आणि मे महिन्यामध्ये जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी राज्य सरकारच्या माध्यमातून आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून आता धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम ही जमा केली जाणार आहे. सरकारच्या माध्यमातून धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 14,99,62,हजार रुपयांचा निधी मंजूर झाला असून ही रक्कम आता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केली जाणार असल्यामुळे आता धुळे जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा या ठिकाणी मिळणार आहे. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा, जेणेकरून तुमच्या देखील जिल्ह्याची अपडेट आपण पाहण्याचा प्रयत्न करू. सध्या तरी आता धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी असून आता धुळे जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती 14,99,00,000 रुपयांचा निधी वर्ग करण्याचे या ठिकाणी काम सुरू केले जाणार असल्यामुळे आता धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळणार आहे. कर्जमाफीसाठी बच्चू कडू, राजू शेट्टी आक्रमक. शेतकऱ्यांची कर्जमाफी त्वरित करण्याची देखील मागणी वारंवार करण्यामध्ये येत आहे. निवडणुकांपूर्वी राज्य सरकारने शेतकऱ्यांचे कर्ज माफ करू अशी घोषणा केली होती, मात्र अद्यापही शेतकऱ्यांची कर्जमाफी न झाली असल्यामुळे आता बच्चू कडू त्याचबरोबर राजू शेट्टी आक्रमक झाले असल्याचे चित्र आहे. राज्यात यंदा 8% अधिक पाणीसाठा. राज्यामध्ये लहान, मध्यम व मोठे असे एकूण सुमारे 2,997 इतके धरणे आहेत. यंदा 7 ऑगस्ट 2025 पर्यंत राज्यातील सर्व धरणांमध्ये 72% पाणीसाठा झाला आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी चंद्रशेखर बावनकुळे यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न. राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी नेमकी कधी होणार असा प्रश्न वारंवार उपस्थित केला जात असून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मागणी. शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी. पीक विम्यापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना आता चांगलाच दिलासा मिळणार आहे. पीक विम्याची भरपाई आता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केली जाणार आहे. 2022 ते रब्बी 2024-25 ची भरपाई आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केली जाणार आहे. सर्व भरपाई जमा करण्यासाठी आता केंद्रीय कृषी मंत्री शिवराज चौहान यांनी एक कार्यक्रम आयोजित केला असून आता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम ही हस्तांतरित केली जाणार आहे. आज आणि उद्या राज्यामध्ये पावसाची शक्यता. विदर्भामध्ये पावसाचा जोर कमी राहण्याची शक्यता आहे. एकंदरीत जर पाहायला गेलं तर राज्यातील काही भागामध्ये मागील 3 दिवसांपासून हलका ते मध्यम पाऊस हजेरी लावत असल्याचे आपल्याला पाहायला मिळाले. त्याचबरोबर आता हवामान खात्याने पुढील 5 दिवस काही ठिकाणी पावसाचा अंदाज या ठिकाणी दिला असला तरी जोर कमीच राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी. अतिवृष्टी व पुरामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले होते. याकरिता आता राज्य सरकारच्या माध्यमातून नुकसान भरपाई मंजूर झाली असून थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम ही जमा केली जाणार आहे. यामध्ये आता छत्रपती संभाजीनगर विभागासाठी 14,54,64,000, अमरावती विभागासाठी 86,23,38,000 आणि सप्टेंबर 2024 ते ऑक्टोबर 2024 या कालावधीमध्ये धाराशिव, छत्रपती संभाजीनगर व धुळे या जिल्ह्यामध्ये झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी 268,08,83,000 रुपयांचा निधी वितरित करण्यास राज्य सरकारने मान्यता दिली असल्यामुळे आता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा या ठिकाणी मिळणार असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे. शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण. लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी. लाडकी बहीण योजनेचा जुलै महिन्याचा 13वा हप्ता जमा झाला असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना चांगलाच दिलासा मिळाला आहे. राज्यातील 2 कोटीहून अधिक लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जुलै महिन्याच्या 13व्या हप्त्याचे पैसे जमा झाले असून आता पैसे काढण्यासाठी लाडक्या बहिणींची बँकेमध्ये प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे. जुलै महिन्याचा 13वा हप्ता जमा झाला असल्यामुळे लाडक्या बहिणींना दिलासा. पिकांचे नुकसान झालेल्या याद्या ई-पंचनामा पोर्टलवर अपलोड करण्याचे काम सुरू. लवकरच पैसे खात्यावरती येणार. जर तुमचे देखील नुकसान झाले असेल तर तुम्हाला कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. थेट तुमच्या देखील बँक खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम या ठिकाणी जमा केली जाणार आहे. नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये 93 लाख शेतकऱ्यांना आता लवकरच दिलासा मिळणार आहे. सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय जाहीर झाला असून आता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती
रक्कम ही जमा केली जाणार आहे। पीएम किसान योजनेच्या 20व्या हप्त्यासोबतच नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता जमा केला जाणार होता, मात्र निधीची तरतूद नसल्यामुळे नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता जमा होण्यास या ठिकाणी उशीर झाला असल्यामुळे नेमका हप्ता कधी मिळणार असा देखील प्रश्न शेतकऱ्यांमधून वारंवार उपस्थित केला जात आहे। शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्याची प्रतीक्षा आहे, मात्र आता ही प्रतीक्षा लवकरच संपणार असून येत्या 15 तारखेपर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा केले जाणार असल्यामुळे आता लवकरच शेतकऱ्यांना दिलासा मिळणार। कसे जगायचे तुम्हीच सांगा। कांदा उत्पादनामध्ये शेतकरी जोडप्याची कमाई महिना 5400 रुपये सध्या पाहायला मिळत आहे। यामुळे आता शेतकरी आर्थिक संकटामध्ये सापडले असून कांद्याच्या दरवाढीची शेतकऱ्यांना प्रतीक्षा कायम आहे। हिरव्या मिरचीचे दर घसरले, टोमॅटोची लाली मात्र कायम। सध्या जर पाहायला गेलं तर हिरव्या मिरचीचे दर घसरले असल्यामुळे आता शेतकऱ्यांचे चांगलेच नुकसान होत असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे। मात्र दुसरीकडे टोमॅटोच्या दरामध्ये काहीशी सुधारणा सध्या पाहायला मिळत आहे। शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा। मराठवाड्यासह विदर्भातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा मिळणार आहे। जिल्हानिहाय आर्थिक मदत जाहीर झाली असून आता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रकमेचे वितरण केले जाणार आहे। ज्या शेतकऱ्यांनी अद्याप KYC केले नसेल अशा शेतकऱ्यांनी त्वरित KYC करावी, जेणेकरून नुकसान भरपाईची रक्कम ही थेट बँक खात्यावरती जमा केली जाईल। महत्त्वाची बातमी, उज्ज्वला गॅस सिलेंडरवर 300 रुपये अनुदान कायम। महिलांना चांगलाच दिलासा मिळत आहे। केंद्र सरकारच्या माध्यमातून आता उज्ज्वला गॅस सिलेंडरवरती 300 रुपयांचे अनुदान देण्यामध्ये येत असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना देखील याचा चांगलाच दिलासा मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे। केंद्र सरकारची लाडक्या बहिणींना मोठी भेट। नाफेड NCCF कांदा खरेदीमध्ये परप्रांतीय रॅकेट पाहायला मिळत आहे। केंद्र सरकारचे गंभीर प्रकरणाकडे दुर्लक्ष का, असा देखील प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला जात आहे। नाफेड आणि NCCF कांदा खरेदीमध्ये परप्रांतीय रॅकेट सुरू असल्याचे चित्र। 1.5 महिन्याच्या प्रतीक्षेनंतर हिंगोलीमध्ये दमदार पाऊस, कयाधू नदी पहिल्यांदाच वाहिली दुथडी भरून। पावसाची तूट कायम असल्यास देखील सध्या चित्र पाहायला मिळत आहे। अनेक ठिकाणी पावसाने चांगली हजेरी लावली असली तरी अजून बऱ्याच भागामध्ये शेतकऱ्यांना देखील या ठिकाणी पावसाची प्रतीक्षा कायम असल्याचे चित्र आहे। तर शेतकरी मित्रांनो, सर्व प्रकारच्या महत्त्वाच्या बातम्या पाहण्याचा प्रयत्न केला आहे। तर बातम्या कशा वाटल्या, तुमची प्रतिक्रिया काय आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। तुमचा जिल्हा, तुमचा तालुका देखील कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा, जेणेकरून तुमच्या तालुक्यासंदर्भातील किंवा जिल्ह्यासंदर्भातील कोणतीही महत्त्वाची अपडेट आली की सर्वात अगोदर या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळेल। त्याचबरोबर अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या। धन्यवाद।